ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 52-53चे निरूपण मी करत आहे. आता ज्या काही जणांच्या मताने दुसरेच कारण आहे ते म्हणतात देवांपासून दुःख प्राप्ती होते, परंतु देवांची वस्ती देहामध्ये आहे व आत्मा हा आत्मस्वरूपात असून विदेहीच आहे. देहातील इंद्रियांच्या विकारांना देवच नियामक होतात. आत्मा हा अखंड अविकारीच असतो. तो सुखदुःखांपासून अलिप्त असतो. भूमी ही स्वभावतः निर्विकारच आहे. तिचीच तिच्यावर घातलेली भिंत सविकार होय. त्याप्रमाणे ब्रह्म हे नित्य व निर्विकारच आहे. त्यात नियामक देव असतात, ते सविकार असतात. भिंत जमिनीवर पडली म्हणजे तिला जमीन आपल्यामध्ये एकरूप करते. त्याप्रमाणे निर्गुण व निर्विकार ब्रह्मामध्ये इंद्रियांच्या नियामक देवता एक होतात. आपल्या देहात किंवा दुसऱ्यांच्या देहात इंद्रियांचे नियमन करणाऱ्या देवता सारख्याच आहेत. त्यामुळे इंद्रियांचे भयंकर सुखदुःख देव आपले आपणच भोगतात. हाताने तोंडावर मारले असता तेथे अनुक्रमे इंद्र आणि अग्नी हा नियमक देवता आहेत, म्हणूनच इंद्र अग्नीला मारतो असे झाले. आत्मा अविकारी असल्यामुळे तो दुःखापासून अलिप्तच आहे. किंवा तोंडाने हाताचा चावा घेतला तर अग्नीने इंद्राला घायल केले असे होईल. आत्मा हा इंद्रादी देवांपासून भिन्न असल्यामुळे त्याला सुखदुःख शिवतच नाही. दुसऱ्याच्या तोंडाने आपल्या तोंडावर थुंकी थुंकली तर दोन्ही मुखांमध्ये अग्नीनेच आपले वास्तव्य केले असल्यामुळे अशा वेळी कोणी कोणावर रागवावे? आत्मस्वरूपात दुसरे कोणीच नाही. थुंका झाला काय आणि मूत झाले काय? दोन्ही देहापासूनच झालेली असल्यामुळे देहाचीच आपत्य होत. ती देहाची देहावर लोळतात. तेथे कोणी कोणावर रागवावे? आपल्या मुखाने दुसऱ्याच्या मुखाला चुंबन द्यावे तर अग्नीनेच अग्नीचे चुंबन घेतले. त्या आनंदाने कोण फुगणार? कारण आत्मस्वरूपात दुसरे कोणीच नाही. किंवा आपल्या देहाने दुसऱ्या देहाला आलिंगन दिले तर त्या दोघांच्या स्पर्शामध्ये एकटा वायूच असतो. त्या आनंदाने आनंदित कोण होणार? कारण तेथे दुसरेपणाच मुळी असत नाही. ह्यावरून देवांचा समुदाय हा काही सुखदुःखांना कारण नाही. कारण आत्म्यामध्येच सर्व देवते अभेद्यपणाने लयास जातात. देवांनी देह पूर्णपणे पीडित केला असता देहाभिमानाला दुःख होईल असे जे मानतात ते अत्यंत मूर्ख होत. कारण तसेही कधी घडत नाही. पूर म्हणजे देह. त्या देहात जो देहनिवासी असतो तो सर्वांच्या देहांमध्ये एकच पुरुष आहे. असे असल्यामुळे कोणाचे दुःख कोण मानणार? ज्याप्रमाणे अवैशाच्या झपाट्यात आपलाच हात आपल्या अंगावर जोराने मारला असता तेथे होणाऱ्या दुःखाचे भागीदारही आपणच, किंवा रागवण्याचे भागीदारही आपले आपणच. सर्वत्र आपलेच ऐक्यपण दिसून येते. असे असता कोणाचे दुःख कोण मानणार? कोण कोणावर रागवणार? कारण सर्व काय तो एकी एक आपला आपणच. त्याप्रमाणे मीच एक विश्वात्मा आहे, मीच दैवते आणि मीच लोक. तेव्हा कोण कोणाला दुःख देतो आणि मी कोणावर रागवावे? ह्याप्रमाणे आपल्याशी विचार केला असता देवांपासून सुखदुःख सर्वस्वी मुळीच होत नाहीत, म्हणून दैविक दुःख असत नाही अशी खात्री होते. आत्मा हा सुखदुःखास कारण आहे असे म्हणावे तर ते मुळात मलाच मान्य नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी कार्यकारण व सुखदुःख ही असतच नाहीत. आत्मा हा केवळ एकटा एक आहे. तेथे कसले सुख आणि कसले दुःख? आत्मा हाच सुखदुःख देणारा आहे असे जे म्हणतात ते मूर्ख व अविचारी होत. ज्याप्रमाणे पातळ झालेले तूप असले म्हणजे त्याला आकारही नसतो आणि वर्णही नसतो, पण तेच आपोआप थिजले म्हणजे कण्या-कण्यांच्या आकाराने पांढरे दिसू लागते व त्या तुपाच्या कण्या एके ठिकाणी मिळाल्या असता त्यांना परस्परांपासून सुखदुःख होत नाही. त्याप्रमाणे आपला आत्मा हा एकटा एकच असून तोच अनेक स्वरूपे धारण करीतो. पाण्यामध्ये पाण्याच्या लाटा एकमेकींवर आदळल्या असता त्यांच्यामध्ये सुखदुःख उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणेच चराचरामध्ये परमात्मा असतो. परमात्मा हा एकटा एक असून एकपणानेच तो अनेकविध होतो, म्हणून त्यात निरनिराळेपणा नाही. मग सुख आणि दुःख कोणाचे? आत्मा आनंद स्वरूप असून सर्वत्र एकच आहे. त्यात ज्या अनेकत्वाचा भास होतो ते अनेकत्वच मायामय असून काल्पनिक आहे. ते मिथ्या असल्यामुळे स्वप्नवत होय. मृगजळामध्ये पाहू लागले असता पाणी दिसते, पण ते निखालस कोरडेच असते. त्याप्रमाणे हे जे जग पसरलेले दिसते ते मिथ्या व समूळ माईक होय. जेथे मायामय मिथ्या भेदाभेद असतात तेथे एकटा एक परमात्माच असतो.
तेव्हा अर्थातच सुखदुःखे नाहीशी झाली आणि राग कराव्याला मुळीच जागा राहिली नाही. जेथे आपल्या आत्म्याच्या योगाने सर्वत्र एकात्मता आहे तेथे सुखदुःखे नाहीत हे लक्षात ठेव. सर्वत्र आपला आपण एकटाच असल्यामुळे कोण कोणावर रागवणार. जेथे आत्म्याला स्वतःचाच अनुभव आला तेथे द्वैताचा अभाव होतो आणि सुखदुःखीही मिथ्या झाली की त्यामुळे क्रोधालाही जागा राहत नाही. ही आत्मस्वरूपता न जाणता जे लोक सुखदुःख खरे मानतात ते लोक जरी वेदशास्त्रवेत्ते असले तरी क्रोध त्यांची वाताहत करीतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ज्याला आत्मभाव दिसतो तेथे कोण कोणाला दुःख देणार आणि कोण कोणावर रागावणार, कारण सर्वत्र एकटे आत्मस्वरूपच असते. ह्याप्रमाणे खरोखर आत्मा हा सुखदुःख देणारा नव्हे, कारण मूर्ख असले तरी ते सुद्धा आपणच आपल्याला दुःख देत नाहीत. ह्यातल्याच चौथ्या मताप्रमाणे ग्रह हे दुःख देणारे आहेत असे मानले तर येथे तेही खरोखर घडत नाही. ऐक, तुला निश्चितपणे सांगतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.